थोडंसं थांबवते. आपल्यासोबत विद्या चव्हाणजी देखील जोडल्या गेल्या आहे. पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाणजी जोडले गेले आहे. विद्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. काय वाटतंय तुम्हाला, भेटी संदर्भात का आले तटकरे शरद पवारांना भेटायला? नाही, मला असं वाटतं तुमच्या चॅनलवरतीच मी ही बातमी बघतेय आणि याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. कशाला गेले, काय गेले ते काही कळायला मार्ग नाहीये. परंतु मला असं वाटतं निश्चितच याचा एखाद दोन दिवसात खुलासा होईल. आता सदिच्छा भेट असेल किंवा त्यांना असं वाटतं असेल की पवार साहेबांना आपण बरेच दिवसात भेटलो नाही म्हणून ते भेटायला गेले असतील. आता हे तर सुनील तटकरे स्वतःच सांगू शकतील कशासाठी भेटायला गेले, काय गेले. परंतु याचा अंदाज काही मला बांधता येत नाहीये. विद्याताई, जे पत्रात नावं गाळली गेली त्या संदर्भात काही नाराजी असू शकते आणि त्याचीच काही पार्श्वभूमी या भेटीला असू शकते असं तुम्हाला वाटतं? नाही, पण आता आमचे दोन वेगवेगळे पक्ष आहे. अजितदादांचा गट वेगळा आहे, आमचा वेगळा आहे आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल साहेब वगैरे सगळे अजितदादांच्या बरोबर गेलेले असताना इकडे त्यांच्या पक्षामध्ये तिकडे काय निर्णय होतात किंवा काय निर्णय झालेले आहेत याच्याविषयी काहीच कल्पना करता येत नाहीये. त्यांना वाटलं असेल की आपण पवार साहेबांना भेटावं म्हणून ते आले असतील किंवा त्यांना काही सल्ला घ्यायचा असेल. विद्याजी, मग गेलेल्या लोकांना परत पक्षात घेतलं जाईल का? नाही, याच्याबद्दल आता काय सांगता येणार. त्यात तो निर्णय स्वतः शरद पवार साहेबच घेतील ना. आम्ही कसं सांगू शकणार की ते पक्षात आमच्या येणार आहेत की नाही किंवा काय होणार आहे. हे पुढच्या गोष्टींची काही कल्पना आपल्याला आत्ताच करता येणं शक्य नाहीये. त्यामुळे शरद पवारांची आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, ते काय निर्णय घेतात, हे मला वाटतं हे स्वतः सुनील तटकरे किंवा शरद पवार साहेबच सांगू शकतात. विद्याताई, राष्ट्रवादीत नाराजी आहे ही चर्चा तुमच्यापर्यंत आली आहे का? नाही, राष्ट्रवादीमध्ये काही नाराजी असं मला काही वाटत नाहीये. कारण त्यांचं व्यवस्थित मागे मी सुनेत्रा वहिनींना भेटून आले होते तेव्हा पण मला असं काही वाटलं नाही की त्यांच्या पक्षामध्ये कुठे काही नाराजी वगैरे आहे. आणि नाराजी असली तरी ती उघडपणे कोणी जाहीर करत नाही. आणि आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे किंवा काय चाललंय ते आपल्याला त्याचा अंदाज बांधता येत. जी विद्याताई, उमेश सर देखील आपल्या सोबत आहे. उमेशजी, राष्ट्रवादीत नाराजी असू शकते आणि त्यामुळे ही भेट असू शकते. नेमकं काय राजकीय गणित जोडलं जाऊ शकतं किंवा मांडलं जाऊ शकतं या पार्श्वभूमीवर असं आपल्याला वाटतंय? एक लक्षात घ्या की आता विद्याताई म्हटल्या तसं सुनील तटकरेच या संदर्भात कदाचित आज संध्याकाळी उद्या खुलासा करतील नेमकी भेट कशासाठी झाली आणि खरं कारण म्हणजे खरी भेटीचं खरं कारण ते सांगतील की नाही त्यांनाच माहिती. नंबर 1. नंबर 2, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे का? तर निश्चितपणे काहीतरी गडबड आहे या संशयाला जागा आहे. ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घडल्यात त्यानुसार काहीतरी गडबड आहे. हे अगदी त्याला म्हणजे सहजपणे लक्षात येण्यासारखी ती गोष्ट आहे. आणि कालचा योग आपण बघा, त्या तिघांची नावं नव्हती आणि पुन्हा त्या तिघांची नावं आली आणि तांत्रिकदृष्ट्या काय तांत्रिक कारणामुळे ती आली नव्हती असं त्याचा खुलासा करण्यात आला. आणि त्यानंतर लगेचच आज सुनील तटकरे शरद पवार साहेबांना भेटतायत. नाराजीच म्हणाल तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि ती नाराजी लपून राहिलेली नाहीये. सुनेत्राताईंचं कालचं पुन्हा वक्तव्य बघितलं तर ती सॉरी आदिती तटकरे जे आहेत त्या सारखे आहेत अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय किंवा त्या विषयावरती पुन्हा बोलावं लागतं. उमेश सर, त्यामुळे आता पुढील घडामोडींकडेही लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले त्यासाठी.